न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या पंचवटी परिसरातील सुप्रसिद्ध सुयोग रुग्णालयातील डॉक्टर कैलास राठी यांच्यावर अज्ञात इसमानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कारवाई करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आली आहे। रुग्णालयात सेवा देत असताना डॉक्टर कैलास राठी यांना अचानक हल्ला झालाय। त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते आयसीयू मध्ये जीवाची बाजी लावतायत। रुग्णालयातील डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात पोलीस विभागाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। डॉक्टर कैलास राठी यांच्या निर्दयी हल्लेखोराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी। या घटनेने नाशिकमधील वैद्यकीय व्यावसायिक हादरले असून त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचं काम पोलिसांनी करावं। नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सूचना जारी कराव्यात। डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नाशिक पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन नाशिक IMA देते। यावेळी नितीन सुराणा यांनी डॉक्टर प्रीती वाबळे, डॉक्टर जयश्री चिरमाडे, डॉक्टर अनुप कुमत, क्रीडा समितीचे डॉक्टर राजेंद्र जाधव, डॉक्टर गिरीश गुप्ता, डॉक्टर किशोर म्हस्के, डॉक्टर अजित लगडप, डॉक्टर निशांत घोडापो, डॉक्टर स्वप्नांजली आव्हाड, अध्यक्ष डॉक्टर महेश मांगुळकर, सचिव आदी उपस्थित होते। काल रात्री आमचे IMA चे मेंबर व सुयोग हॉस्पिटलचे संचालक आणि पंचवटीमधील प्रॅक्टिशनर कैलास राठी यांच्यावर एका अज्ञात इसमाने कोयत्याने धारदार शस्त्राने वार केला आणि त्यांची प्रकृती काल गंभीर झाली आणि त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये हल्ला झाल्यामुळे आमच्या वैद्यकीय क्षेत्राने त्वरित सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि रात्रीपासून आत्ता मीटिंगमध्येपर्यंत आम्ही पूर्ण सेवा आमच्या बंद केलेल्या होत्या। आता मीटिंगमध्ये अशी चर्चा झाली किंवा प्रथमदर्शनी पोलीस तपासात असं कळलेलं आहे की हा सर्व जो झालेला आहे हा काहीतरी आर्थिक वादातून किंवा त्यांच्या पर्सनल मॅटरमुळे झालेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेडिकल व्हायलन्स किंवा डॉक्टर पेशंट किंवा डॉक्टर रुग्ण यामध्ये वादामुळे हा हल्ला झाला नसून हा पर्सनल वादातून झाल्यामुळे मेडिकल असोसिएशनचं जे कर्तव्य आहे की रुग्णसेवा देणं ते आम्ही आता थांबवत नाही आहोत आणि आत्तापासून आम्ही आमच्या सर्व मेडिकल सेवा पूर्ववत देत आहोत। त्यामध्ये सर्व इमर्जन्सी किंवा इलेक्टिव्ह ऑपरेशन्स असतील किंवा सर्व सेवा असतील या आत्तापासून आम्ही चालू करत आहोत। मात्र हॉस्पिटलमध्ये हल्ला झाल्यामुळे आणि डॉक्टरांवर हल्ला झाल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन ह्या सर्व हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत। आम्ही पोलिसांना निवेदन दिलेले आहे की हल्लेखोराला त्वरित पकडावे, त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी आणि आमचे जे मित्र आता सध्या जीवन मृत्यूचा संघर्ष करत आहोत त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी आम्ही अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करीत आहोत। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।